अबघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया देखता पंढरीचा राया. जय हरी माऊली. तर बांधवांनो, मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माऊलींना. संत ज्ञानेश्वर माऊलींनी माणसाने जीवन जगावं कसं आणि जीवनाचं अंतिम ध्येय काय आणि देवापर्यंत पोचावं कसं, हे सगळा जो सार आहे तो ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला एक अमृताचा ठेवा आपल्यासाठी ठेवलाय. तर बांधवांनो, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की पंढरपूरला गेल्यानंतर विठू माऊलीच्या पायाशी आपण नतमस्तक जर झालो तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्तता होते. आणि स्वतः संत ज्ञानेश्वर माऊली शेकडो वर्षापूर्वी पंढरपूरला स्वतः चालत जात होते. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की पंढरपूरला गेल्यानंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते. आणि बांधवांना हेच ऐकून त्यांची परंपरा चालवण्याचं काम आज महाराष्ट्रातील सगळे वारकरी चालवतात. आणि म्हणून तर बांधवांनो, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर लाखो लोक पालखीबरोबर जातात. हा पालखी सोहळा आळंदीवरून निघतो. सर्व जाती धर्माची लोक असतात पालखीमध्ये. आणि या पालखी सोहळ्यामध्ये कुणीही कोणाचं ओळखीचं नसतो, परंतु प्रत्येक जण हा माऊलीच म्हणतो प्रत्येकाला. का बरं माऊली म्हणतो याचं रहस्य जाणण्यासाठी आपण व्हिडिओ पहा. बांधवांनो, वारकरी संप्रदायातील लोकांना माहिती आहे, परंतु कित्येक तरुणांना हा प्रश्न पडतो की प्रत्येक जण हे माऊली का बरं म्हणतात. नाव असताना कित्येक लोकांना एकमेकाची नावं माहीत असतात, परंतु माऊली हाच शब्द त्या ठिकाणी उच्चारला जातो. बांधवांनो, हे माऊली शब्दाचं रहस्य ऐकल्यानंतर आपण जीवन जगावं कसं हे नक्की आपल्याला समजेल. बघा, ज्या पुण्यभूमीतून आपण पाहताय व्हिडिओ, त्या भूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. समानतेचा धागा आणि ज्ञानेश्वर माऊलींची थोरवी काय वर्णावी, आपण तेवढे मोठे नव्हतो. अहो, माऊलींच्या सारखी माया ममता सगळ्यामध्ये आहे का? कदाचित नाही हे उत्तर. अहो, एकमेकांना माऊली म्हणणं म्हणजे एकाच नावानं बोलवणं, याचाच अर्थ सगळेजण समान आहोत आपण. सगळेजण एकमेकांना तेवढ्याच मानाने भेटतात. इथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. कुठल्याच प्रकारचा भेदभाव नसतो वारीमध्ये. तिथे प्रत्येक जण भगवंताचा आणि भगवंत प्रत्येकाचा. याच समानतेच्या धाग्याला पकडून एकमेकांना माऊली म्हणायचं का? कदाचित बांधवांना हो हे उत्तर असेल. आणि असं वाटतंय कुठंतरी माऊलींनी त्यांच्या कार्यातून आपल्याला एकमेकांना माऊली म्हणायला शिकवलेलं असावं. व समानतेच्या धाग्यालाच पकडून येतं दुसरं कारण, आणि ते म्हणजे सर्वाभूती परमेश्वर. विचार करा, माऊलींनी रेडामुखी वेद वदविला, हे याचं स्तर प्रतीक होतं की प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे. आणि माऊली हेच सुचवायचा आपल्याला प्रयत्न करत होते. व त्यावेळी आपण सगळेजण समान आहोत. व या महान परमात्म्यानं सगळी लेकरं सारखीच निर्माण केली. भेदाभेद हा माणसानेच माणसामध्ये निर्माण केला. आणि मग या वारीच्या निमित्तानं पुन्हा आपल्याला या गोष्टींची जाणीव व्हावी की माणूस म्हणून आपण सगळे समान आहोत आणि आपल्यात ईश्वराचा म्हणजेच प्रेमाचा अंश आहे. म्हणून सगळ्यांनी एकमेकांना माऊली म्हणायचं का? तर बांधवांना हेच उत्तर आहे. आणि याच प्रेमाला धरून पुढचं कारण, अहो, माऊलींचं प्रेम. आणि मुळात माऊली या शब्दाचा किती अर्थ गोड हो. माऊली म्हणजेच आई. आई आपल्याला केवळ मायाच करत असते. यात कोणताही स्वार्थ नसतो, परतफेड करावी अशी भावना नसते. मग इथे माऊलींचा अर्थ कोणताही हेतू न ठेवता निर्मळ भावाने एकमेकावर प्रेम करणं, माणूस म्हणून एकमेकांना आपण मानणं. आणि म्हणूनच मग आपण एकमेकांना माऊली म्हणायचं. कदाचित बांधवांना हेच उत्तर बरोबर आहे. माणूस धर्म आणि तो सगळ्यामध्ये असावा. याच माणुसकीच्या नात्यांना आपण सगळ्यांना जोडणारा किमान एक तरी दुवा असावा, आणि हा दुवाच म्हणजे माऊली. या वारीमध्ये लाखो लोक असतात, सर्व जाती धर्माचे. अहो, वारीमध्ये कित्येक जण एकमेकांना ओळखीचे असतात. याचं एक उत्तर. तर दुसरं म्हणजे बांधवांनो, कोणीच कोणाला ओळखीचं नसतं, हे त्याचं दुसरं उत्तर. आणि बांधवांनो, सगळेच जण एकमेकाच्या ओळखीचे असतात. याचं कारण की सगळ्यांना एकमेकांची नावं माहीत असतात. आणि बांधवांनो, ते नाव म्हणजे माऊली. अहो, माऊली म्हणजे सकारात्मकता. अहो, विचार करा,
पराकोटीचा अन्याय झाला, अत्याचार झाला, हे सगळं सोसून सुद्धा अखंड या विश्वाला पसायदान दिलं माऊलींनी आपल्यासाठी. या वारीमध्ये किती कष्ट पडतात, कित्येक वेळा पाऊस येतो, ऊन येतं, अनेक संकट येतात, परंतु या वारीमध्ये चालणारा प्रत्येक वारकरी, प्रत्येक पांडुरंगाचा भक्त, कित्येक वयस्कर माणसं असतात, या प्रत्येकाचं ध्येय असतं, अंतिम ध्येय की पंढरपूरला जायचं आणि माझ्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक व्हायचं. हे प्रत्येकाचं ध्येय असतं बघा वारकऱ्याचं. आणि प्रत्येक जण जाताना म्हणतो माऊली. पांडुरंगाला सुद्धा माऊली म्हणतात. म्हणजेच बांधवांनो, संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर हा निश्चित आहे. घोर गरीब श्रीमंत उच्च नीच हा कुठलाही भेदभाव न करता जीवन जगावं कसं हे आपल्याला वारी शिकवते. म्हणूनच वारीमध्ये प्रत्येकाला माऊली म्हटलं जातं. आणि जीवन जगावं कसं यासाठी माऊली म्हणा. तर बांधवांनो, जीवनाचं अंतिम ध्येय काय हे पाहण्यासाठी आपल्या भागातून संत ज्ञानेश्वर माऊलींची वारी, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची वारी जात असेल ना, तर या वारीमध्ये 2-3 किलोमीटरचं अंतर चालत नक्की सहभागी व्हा. आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून वारकऱ्यांना आपण नक्की मदत करा. आपण वारीमध्ये जात असताल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही सुंदर अशी माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की आपण सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. माऊली अशी कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.